आणखीन एक संधी या ठिकाणी नक्कीच तुम्हाला मिळू शकेल, मात्र तुम्हाला जिंकावं लागेल. तर एक चांगले मॅच या ठिकाणी तुम्ही नक्कीच खेळू शकणार आहात. सहा ओव्हरची ही देखील मॅच असेल आणि जेवण ज्यांनी बनवलंय, खूप छान जेवण बनवले, त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. जे आचार्य आहेत, ज्यांनी हे जेवण बनवण्यासाठी ज्यांनी मदत केली आहे, त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतोय. चला बॅट्समॅन, बॅटर जाऊ द्या. चिराग बॅटर त्या ठिकाणी लगेच पाठवून द्यायचे आहेत. अंपायरचा इशारा आला आणि सामना सुरू झालाय. पहिलाच बॉल टाकलेला आहे आणि तो खूप छान असा दिलेला होता कॅप्टननेच, सोनाली शिंगे. दुसरा बॉल टाकलाय आणि तो ऑन साइडला गेलाय. आपण क्षेत्ररक्षण बघू शकता, खूप छान झालेलं आहे आणि एकच रन झालेला आहे. तर अकाउंट ओपन झालेलं आहे, खात्यात 1 रन आलेला आहे चिराग 11च्या. आणि हा दुसरा बॉल टाकलाय, अजून 1 रनची शक्यता आणि आउट केलेला आहे, रन आउट झालेला आहे. तर चिराग 11चे खेळाडू आत्ताच रन आउट झालेला आहे आणि अर्चना वॉरियर्स यांच्यासाठी ही खूप चांगली बाब आहे. मॅच ही खूप महत्त्वपूर्ण आहे कारण की ही ठरवेल सेमीफायनल्समध्ये कोण जाईल, चिराग 11 की अर्चना वॉरियर्स. आणि हे तेच 2 संघ आहेत जे अगोदर दुसऱ्यांदा खेळले होते सेकंड फेरी. हा बॉल टाकला आणि हा खूप छान गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. हा बॉल टाकला आणि हा खूप छान गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली इथे कॅप्टन कडनंच, सोनाली शिंगे यांच्याकडनं. अजून एक बॉल आला, हाही बॉल खूप सुंदर होता. तर आपण पाहू शकतो की गोलंदाजी खूप छान असते. इथे नो बॉल होता आणि फ्री हिट दिलेला आहे आणि तो पुन्हा नो बॉल स्क्वेअर कटला गेलेला आहे बाउंड्रीच्या बाहेर. तर 5 बॉल मध्ये 9 रन झालेले आहेत आणि या ओव्हरचा हा शेवटचा बॉल. तर गोलंदाज नो बॉल आहे म्हणून अजून 1 बॉल असणार आहे. तर हा बॉल सोनाली शिंगे हा लगेचच बॉल टाकणार आहेत आणि ममता त्या सुद्धा सज्ज आहेत पिचवर. आणि हा बॉल हवेत गेलाय आणि बाउंड्रीच्या बाहेर. तर आपण पाहू शकतो की हा खूप छान असा ही ओव्हर समाप्त झालेली आहे 17 या स्कोरवर. तर चिराग 11 यांनी चिरागाच्या प्रकाशाप्रमाणे लखलखते असे स्कोर आपल्याला मैदानात दाखवलेले आहे. बघूया पुढचा बॉल कसा होतो. तर पुढचे गोलंदाज उज्ज्वला ओवळेकर हे सज्ज आणि हा बॉल मारला बॅक एंडला आणि 1 धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावाची शक्यता, दुसरा धाव पूर्ण झालेला आहे. तिसरा धाव सुद्धा घेतलेला आहे
तिसरी धाव सुद्धा घेतलेली आहे आणि 3 धाव या स्ट्रोक मध्ये पूर्ण झालेत. आणि गोलंदाज बॉल टाकण्यासाठी सज्ज आणि हा बॉल टाकलाय, हा ऑन साइडला स्क्वेअर लेग मधून बाउंड्रीच्या बाहेर गेलेला आहे. 4 धावा चौका. आपण पाहू शकतो की बॅटीतून जशा बंदुका निघतायत चौकांच्या त्याचप्रमाणे आपण त्याच तीव्रतेने त्याच वेगाने दिसते. बंदुकी किशा पडल्या. तर या ओव्हरचा लास्टचा बॉल टाकण्यासाठी 28 स्कोअरवर गोलंदाज उज्ज्वला ओलेकर आणि फलंदाज ममता. आणि हा खूप चांगला आपल्याला बॉल बघायला मिळाला. तर 11 रन झालेले आहेत या ओव्हरमध्ये. बघूया पुढच्या ओव्हरमध्ये काय होतं. तर या ओव्हरमध्ये उज्ज्वला ओलेकर या ओव्हरमध्ये भाग्यश्री या गोलंदाज सज्ज झालेले आहेत पिचवर आणि बॉल टाकण्यासाठी तयार. आणि हा बॉल खूप छान आपल्याला बघायला मिळाला गोलंदाजी इथे. आणि पुढचा बॉलही तितक्याच चांगल्या प्रकारे डालण्यासाठी सज्ज. आणि हा बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेग मध्ये. आणि आपण पाहू शकतो की क्षेत्ररक्षण हे खूप छान होतं. तरी 1 धाव झालेली आहे. आणि आता स्कोर 30 वर आहे. तर बघूया गोलंदाज पुढचा बॉल कसा टाकतात. आणि हा बॉल टाकलेला आणि हा बॉल सुद्धा स्क्वेअर लेगला बाउंड्रीच्या बाहेर जाण्याची शक्यता, पण क्षेत्ररक्षण खूप चांगलं असल्यामुळे बाउंड्रीच्या बाहेर नाही गेलाय. तर आपण बघू शकतो की अर्चना वॉरियर्स यांच्या खेळाडूंमध्ये क्षेत्ररक्षणमध्ये बरीच इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. ते खूप छान खेळत आहेत. आणि हा शॉटही खूप छान. आणि बॉल सुटलेला आहे आणि अजूनही धावांची शक्यता आहे. आणि टोटल धावा झाल्यात तर 33 स्कोर आपल्याकडे आहे. तर या ओव्हरचा लास्ट बॉल टाकण्यासाठी भाग्यश्री सज्ज आहेत पिचवर. आणि हा बॉल स्क्वेअर लेगला बाउंड्रीच्या बाहेर जाण्याची शक्यता, पण बॉल अडवला गेलाय. आणि धावांची संख्या वाढत चाललेली आहे आणि धावा झाल्यात 2. कोणालाही पाणी लागल्यास त्यांनी मागून घ्यावे. डिहायड्रेशन होऊ शकतो म्हणून सर्वांनी पाणी पीत राहावे. खेळाडूंना मैदानात आणि मैदानाच्या बाहेरही ही नम्र विनंती आहे की पाणी पीत राहावे. आपण दुपारच्या उन्हात खेळत आहोत. तर 37 रन्स झालेले आहेत 3 ओव्हरमध्ये. बघूया पुढच्या ओव्हरमध्ये कसं खेळतायत. गोलंदाज माही पाटील या आलेल्या आहेत अर्चना वॉरियर्स यांच्याकडून. आणि चिराग 11 मधून येत आहेत फलंदाज तनिष्का आणि ममता यांची जोडी फलंदाजीसाठी सज्ज आहे. आणि हा बॉल आपण पाहू शकतो 1 धाव घेतलेला आहे आणि लेग बाय झाला. दुसरा बॉल टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज. आणि हा दुसरा बॉल आता थोड्याच वेळात टाकण्यात येईल. आणि हा दुसरा बॉल हवेत गेलेला आहे आणि 1 धाव झाले. कॅच घेण्याचा प्रयत्न पण कॅच सुटला आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत.
जे दिसते ना समोर ते तुला बोलायचं आहे. आणि इथेही आपण बघू शकतो की आपला झेल सुटलेला आहे आणि थ्रो छान होता. आणि हा बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेलेला आहे आणि हा खूप छान असा चौका आपल्याला पाहायला मिळाला. वर स्कोर आहे सध्या आणि आपण चौथ्या षटकामध्ये 45 वर स्कोर आहे सध्या. 2 चेंडू बाकी आहेत. चौदा चेंडूंचा हा गेम असेल आणि 2 चेंडू बाकी आहेत या षटकात आणि हा बॉल टाकला आणि हा स्ट्रेट शॉट आणि कॅच आउट केलेला आहे. हे खूप चांगलं आपल्याला नवीन फलंदाज आलेले टीम कॅप्टन आणि हा स्ट्रेट शॉट असा मारला बाउंड्रीच्या बाहेर जाण्याची शक्यता आणि हा खूप छान असा चौका दिसतोय. तर आपण पाहू शकतो टीम कॅप्टनने मैदानात आल्याच आपल्या आल्याची सर्वांना एक सिग्नल अशी दिलेली आहे. तर टीम कॅप्टन जास्मिन बोयर यांनीच आता सभागृह टाकला आणि नवीन फलंदाज देविका शिंगे हे सुद्धा मैदानात आहेत आणि हा ऑन साइडला थ्रो चुकला आणि बॅकअप पण चांगला मिळाला त्यामुळे धाव जास्त नाही झाली. तर नो बॉल आहे म्हणून पुढचा बॉल हा फ्री हिटला जाईल. तर बॉल टाकण्यासाठी तर स्कोर सध्या 42 आहे 52 आहे आणि आपण बघू शकतो की शॉर्ट बॉल हा बाउंड्रीच्या बाहेर जाण्याची शक्यता आणि बाउंड्रीच्या बाहेर. तर आपण पाहू शकतो या पूर्ण सामन्यात आपल्याला ब्रास बँडचा हा असा खूप चांगला प्रतिसाद आणि प्रोत्साहन मिळतोय खेळाडूंसाठी. त्याने नक्कीच त्यांचं आणि नंदकुमार अंकलचं म्हणणं आहे की जेवणानंतर आईस्क्रीम सुद्धा दिलंय. त्याने सुद्धा प्रोत्साहन खेळाडूंना दिलेलं आहे खूप चांगलं खेळण्यासाठी. आणि हा बॉल स्क्वेअर लेगला जाऊन बाउंड्रीचं क्षेत्ररक्षण खूप छान आणि हे थ्रो दिलेला आहे आणि 1 रन 1 धाव 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तर ममता यांचा 24 हा स्कोर वैयक्तिक स्कोर 24 झालेला आहे. हा खूप छान आपल्याला प्रदर्शन असं दिसतो आणि हा शॉट ही बाउंड्रीच्या बाहेर चौकार मारलेला आहे.
तर ममता चौधरी या मॅचच्या सुरुवातीला सांगत होत्या की हा त्यांचा पहिलाच मॅच आहे ग्राउंडवर आणि तिथेही त्यांनी इतका चांगला प्रदर्शन दिलेलं आहे आणि एक धाव पूर्ण झालेली आहे. बाउंड्रीच्या बाहेर जाण्याची शक्यता आणि बाहेर. थँक्यू. बॉल किती झाले? बॉल किती झाले? बॉल किती झाले? 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आणि ममताच्या विषयी जर म्हणायचं गेलं ना नंदूभाऊ तर ममता झाडू शॉट मारते. झाडू शॉट. आपण ममतासाठी झाडू शॉट म्हणूया. हा बघ झाडू शॉट. तर ममता चौधरी यांचा इंडिव्हिज्युअल स्कोर आता 38 झालेला आहे आणि 12 रनाने हाफ सेंचुरी होईल. टीमचा स्कोर सध्या 72 झालेला आहे. आपण पाहू शकता की खूप छान खेळतायत. 7 बॉल अजून बाकी आणि हा शॉट सुद्धा राईट लेग क्षेत्ररक्षणामुळे वाचला गेला, नाही तर हा बॉल सुद्धा बाउंड्रीच्या बाहेर जाणार होता. वैयक्तिक 39 धावसंख्येवर ममता खेळत आहे. म्हणजेच 11 धावा बाकी आहेत. आणखीन एक लेडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल जे आपलं अर्धशतक पूर्ण करेन. मगाशी आपण पाहिलं तर साक्षी ठाकूर, तनिष्का शिंगे ना, तनिष्का शिंगेने एक मारलं ना, तनिष्का शिंगेने मला वाटतं एक अर्धशतक मारलं. हे विसरता कामा नये. आणखी एक थर्ड लेडी आपल्याला पाहायला मिळू शकेल अर्धशतक पूर्ण करताना. आपल्याला इथे नक्कीच पाहू शकाल. पहिलं वर्ष 10 दिवसाचा सराव. नंदू विश्वास बसत नाही डोल्यांवर. चांगला चेंडू आपल्याला बघायला मिळाला. गोलंदाजी खूप छान आहे इथे अर्चना वॉरियर्स यांची. आता कॅप्टन स्वतः उतरले आहेत पिचवर चिराग 11 साठी आणि हा गोलंदाजीचा खूप चांगला प्रदर्शन मिळाला. पण कॅप्टनवर आता प्रेशर आहे टीमला सांभाळण्याचं. तर बघूया आणि एक धाव बाउंड्रीच्या. अरे क्षेत्ररक्षण खूप छान असल्यामुळे बॉल बाउंड्रीच्या बाहेर नाही गेला. बॅकअप आपल्याला खूप छान बघायला मिळालं अर्चना वॉरियर्स यांचं. तर स्कोर 76 झालेला आहे आणि दुसरा बॉल मारला आणि स्टंप आउट. क्लीन बॉल झालेले आहेत कॅप्टन. लास्ट बॉल टाकण्यासाठी चिराग 11 यांच्या संघातून येते सुवर्णा पाटील. त्यांच्यावर खूप आशा लागलेली आहे टीमची कारण की हा लास्टचा बॉल आहे. तर बघूया त्या कशा खेळतायत. तर या इनिंगचा शेवटचा बॉल खुशी मात्रे यांनी टाकलेला आहे आणि वाईड बॉल गेलाय. धाव घेण्याची शक्यता आणि एक धाव घेतलेली आहे. दुसरा धावही घेतलेला आहे आणि बॉल पुन्हा पिचवर परत आलाय. तर 2 धाव पूर्ण झालेल्या आहेत सुवर्णा यांचे. प्लस वाईड 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 79 स्कोर आत्ता झालेला आहे. तर पुढच्या टीमला 80चा टार्गेट ठेवावा लागेल आणि हा बॉल मारला आणि हा चौका लागलेला आहे. हा खूप छान पंचांनी नो बॉलचा इशारा दिलेला आहे. 4+1 5 रन आता पूर्ण झालेले आहेत. नो नाही का? ओके मग टार्गेट सेट कर. ओव्हर झाले. तर 83 हा स्कोर झालेला आणि 84 हा टार्गेट पुढच्या संघाला मॅच करायला लागेल. तर अर्चना 84 रन्स करावे लागतील ही मॅच जिंकण्यासाठी. तर आपल्याला बघायला मिळाला ही खूप सुरेख अशी सामना होता. खूप चौके आपल्याला दिसले आणि ऑलमोस्ट हाफ सेंचुरी सुद्धा झालेली होती इथे.
जिंकणं गरजेचं आहे. जिंकलात तर तुम्ही ग्रँड फिनालेमध्ये प्रवेश कराल. लक्षात ठेवा, ऑलरेडी आपण पाहिलं तर मौलिक 11 हा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचला आहे आणि मौलिक 11 या टीमसोबत तुम्हाला जर फायनल मॅच खेळायची असेल तर इथून जिंकावं लागेल. अर्चना वॉरियर्स किंवा चिराग 11 या दोन्ही संघांपैकी एका संघाला जिंकणं तर आहेच, मात्र लढावं लागेल. टार्गेट खूप मोठा आहे. विजयासाठी तब्बल मला वाटते 84 धावा या विजयासाठी दिलेल्या आहेत आणि 84 धावा जर तुम्हाला 6 ओव्हरमध्ये नक्कीच जर पूर्ण करायचे असतील तर मला वाटतं रिक्वायर्ड रन रेट देखील मोठ्या प्रमाणात घरात येईल. तर सर तुम्हाला काय वाटतं, अर्चना वॉरियर्स हा टार्गेट मीट करू शकतील का? त्यांच्याकडे बॅट्समॅन आहेत. अर्चना वॉरियर्सच्या या टीमच्या विषयी जर म्हणायचं गेलं ना तर जवळपास मला वाटते या अगोदरची मॅच म्हणजेच अर्चना वॉरियर्स वर्सेस मला तरी वाटते खुशी हे चिराग यांच्या दरम्यान जी मॅच झाली होती ना त्या मॅचमध्ये जवळपास मला वाटते 73 की 74 धावा ही धावसंख्या मला वाटते झाली होती. त्याच्यामुळे त्यांच्याकडे ते कॅपेबलचे खेळाडू आहेत. मोठी धावसंख्या चेस करणारे कॅपेबलचे खेळाडू त्या टीममध्ये आहेत. नक्कीच मॅच होईल. 84 धावा जवळपास 6 षटकं म्हणजे रिक्वायर्ड रन रेट 14च्या घरामध्ये. एक असा पण हिनल विचार केला की 84 धावा तुम्ही डोक्यातून काढून टाका. प्रत्येक ओव्हरमध्ये आपल्याला किती धावा करायचे ते डोक्यात फिट करा. धावासंख्या किती मोठी आहे हे महत्त्वाचं नाही आहे, तर प्रति ओव्हरमध्ये मला किती धावा करायची आहेत हे महत्त्वाचं आहे. आणि प्रति ओव्हरमध्ये 14 धावा जर मी अर्चना वॉरियर्स या टीमनं केल्या तर त्या 84 आकड्यापर्यंत ऑटोमॅटिकली हा संघ निघून जाईल. तर अर्चना वॉरियर्सना आता पुन्हा एक नवीन संधी मिळालेली आहे. तर दुसरा जो सामना झालेला या चषकाचा त्याचा प्रतिशोध घेण्याची, त्याचा बदला चिराग 11ची घेण्याची. तर चिराग 11चा संघ आता मैदानात उतरतोय आणि सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होईल. जे आपण म्हणू शकतोय इस हार का बदला हम चुका के रहेंगे, छोडेंगे नहीं. ज्या 40 प्लसचे खेळाडू आहेत ना गण्या, जे 40 प्लसचे आपले खेळाडू आहेत, ज्यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी खेळत आहेत त्यांची एक मॅच ठेव. आपल्या 40 प्लसच्या टायमाला प्रेक्षणीय मॅच म्हणून ठेव. त्यांची एक मजा येईल. एक प्रेक्षणीय सामना ठेवू शकतो आपण. यानंतर लक्षात ठेवा, याच्यानंतर ह्या मॅच मध्ये जो संघ पराभूत होईल त्या संघाला केया या टीम सोबत खेळावं लागणार आहे. केया वॉरियर्स या टीम सोबत खेळावं लागणार आहे. जो संघ या मॅच मध्ये पराभूत होईल, कारण आपण फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ ही 4 बक्षिसं देत आहोत आणि फर्स्ट सेकंड म्हणजे इथून जिंकेल तो मौलिक 11 टीम सोबत ग्रँड फिनाले खेळणार आहे. मग थर्ड आणि फोर्थ या प्राइजसाठी या ठिकाणी एक लढत आपल्याला खेळावी लागणार आहे. ती म्हणजे या मॅच मध्ये जो संघ पराभूत होईल तो संघ खेळणार आहे केया वॉरियर्स या टीम सोबत. चला बॅट्समॅन येऊ द्या, बॅटर येऊ द्या, बॅटर पाठवून द्या. बॅटर अर्चना वॉरियर्स. आघाडीची जोडी आपण या ठिकाणी पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये उतरत आहे अर्चना वॉरियर्स या टीमची सोनाली शिंगे टीम कॅप्टन द फ्रंट पाहायला मिळेल आपल्याला. आणि त्यांच्या समवेत ज्यांच्या बॅटमधून आपण अर्धशतक खेळी पाहिली ती खेळाडू म्हणजेच खुशी शिंगे यांना आपण खुशी मात्रे. ओके दादा, मला वाटतं अशी थांबली ना, मला वाटतं बॅट घेऊन माझ्याकडे येईल काय. तर त्या खेळाडूला आपण पाहू शकाल या ठिकाणी. मगाशी मी तुला म्हटलं हिनल की अर्चना वॉरियर्स या टीममध्ये त्या कॅपेबलचे बॅटर आहेत, जे जरी ह्या 84 धावा जरी असल्या आणि 70च्या पलीकडचा आकडा त्या टीमनं पूर्ण केला आहे 6 ओव्हरमध्ये. तिथून फक्त एक पाऊल पुढे टाकायचं आहे, 84 आकडा पूर्ण करायचा आहे. आणि त्या कॅपेबलचे खेळाडू खुशीसारखी खेळाडू त्या टीममध्ये आहे, तिच्या बॅटमधून आपण अर्धशतक पाहिलं. त्याच्यामुळे या धावा शक्यतो कदाचित मला असं वाटते की या धावा चेस होतील. मात्र या धावा डिफेन्स कशा पद्धतीने केला जाईल. चिराग पहिला बॉलच षटकार मारलेला आहे.
कॅप्टननं हा इशारा दिलाय चिराग टीमला की जागते रहोचा इशारा. आणखीन एक मोठा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, अगदी बाउंड्री लाईनवर चेंडूला स्टॉप केलं गेलं. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो, एक धाव कंप्लीट. धाव संख्या झाली आहे ती 7. आपण पाहू शकता की पहिल्याच बॉल मध्ये 6 पाहायला मिळालेला आपल्याला आणि इथे चांगली गोलंदाजी होती आणि आउट केलेला आहे. थँक यू. थँक्यू, धन्यवाद. हे असं वाटतंय की आम्ही वरडा लावला आणि बँडवाल्यांची बॅटरी कोणी चोरून नेली. तर मैदानात माही पाटील या आलेले आहेत फलंदाजीसाठी आणि बॉलर सुद्धा सज्ज आणि हा बॉल टाकलाय आणि क्षेत्ररक्षक बॉल सुटलेला आहे आणि 2 धावा झालेल्या आहेत. तर 2 धावा या सामन्यात पूर्ण झालेल्या आहेत. माही पाटील, तुमच्या पतिदेवनं संकटातून वाघवेल टीमला वाचवलं होतं बालकुमच्या मैदानावर. आता तुम्हाला संकट मोचक व्हावं लागेल, ते म्हणजेच अर्चना वॉरियर्स या टीमचं. आणि हा दुसरा बॉल हवेत ऑन साइडला आणि पण क्षेत्ररक्षण कमी पडल्यामुळे धावांना जास्त संधी मिळाली आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. अकरा स्कोर झालेला आहे पहिल्या ओव्हर मध्ये आता आणि हा दुसरा बॉलही ऑन साइडला आणि हा बाउंड्रीच्या बाहेर गेलाय. तर माही पाटील यांनी आत्ताच एक चौका मारलेला आहे, तीच अपेक्षा त्यांच्याशी. एक प्राइज झालाय, दुसरा षटकार जो कोणी मारेल त्यांच्यासाठी नेहा पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आला आहे. षटक संपलाय, पहिलं षटक संपलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपण पाहत आहात अर्चना वॉरियर्स या टीमच्या 1 बाद 15 धावा. म्हणजे मी म्हटलं होतं की 84 धावा हिनल करायच्या आहेत. रिक्वायर्ड रन रेट 14चा आहे. पर ओव्हर 14 धावा कशा होतील याकडे लक्ष द्यावं ते अर्चना वॉरियर्स या टीमनं. आणि या ठिकाणी मी म्हणत 14 नाही तर 15 धावा, पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आलेत. म्हणजे रिक्वायर्ड रन रेट कुठेतरी मेंटेन ठेवलाय या टीमनं. बरोबर, नो बॉल आहे म्हणून आता फ्री हिटचा हा बॉल मारला गेलाय आणि हा खूप छान क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं साक्षी यांच्याकडून. डेड बॉल होता हा, पंचांचा इशारा, डेड बॉल होता आणि पुढचा बॉल आता ममता यांच्याकडनं टाकताच आहे. फ्री हिट आहे हा बॉल सुद्धा, तर आउट होणार नाही. रनआउट शिवाय कॅच आउट होण्याची शक्यता नाहीये कारण की हा फ्री हिट आहे आणि हा स्ट्रेट शॉट बाउंड्रीच्या बाहेर जाण्याची शक्यता क्षेत्ररक्षणामुळे अडवले गेले बॉल आणि 2 रन इथे झालेले आहेत. बॉलर बॅक टू ड्राईव्ह आणि आता खुशी ही फलंदाजासाठी आलेली आहे. तर गेल्या सामन्यात खुशीने खूप चांगला परफॉर्मन्स हा दिला होता टीमसाठी, तर तीच अपेक्षा इथेही राहील. आणि नो बॉल आहे परत, तर पुन्हा फ्री हिट दिला जाईल. उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू आहे फ्री हिट. तर हा बॉलही मारलाय स्क्वेअर कटला आणि हा बाउंड्रीच्या बाहेर गेलाय. खूप वेगवान असा आपल्याला चौका बघायला मिळाला अगोदर आणि खुशीची बॅट तशीच तलपलेली आहे. अजून बघूया ती कसं खेळते आणि हा ही बॉल शॉट खूप छान बाउंड्रीच्या बाहेर षटकार मारलाय.
झालेले आहेत. तर बघूया ममता हा त्यांना तडजोड तसा उत्तर देऊ शकतात का. आणि हा बॉल सुद्धा ऑन साइडला स्क्वेअर कट आणि क्षेत्ररक्षणाचं धीमी गतीने येण्यामुळे 2 धाव पूर्ण झालेले आहेत. तिसऱ्या धावाची शक्यता, 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तर स्कोर आता 32 वर आहे दुसऱ्या ओव्हरमध्ये. आणि पाहूया पुढचं खेळ कसं जातं. तर माही या फलंदाजीचा आलेले आहेत स्ट्राईकवर. आणि हा बॉल टाकला आणि हा बॉल हवेत गेलेला आहे ऑफ साइडला आणि कॅच धरलेली आहे. आणि स्कोर 2 रन पूर्ण केलेला आहे. 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत कारण की थ्रो मिस फील्ड मुळे 3 धावा असेच दिले गेले आहेत अर्चना वॉरियर्स यांना. तर 35 हा स्कोर आहे आणि लास्ट बॉल आहे आता. तर बघूया शेवटचा बॉल हा कसा जातो. आणि या ओव्हरचा शेवटचा बॉल ममता या टाकतायत. पिचवर सज्ज झालेले आहेत आणि गोलंदाज आता बॉल टाकतायत. हा बॉल आला ऑफ साइडला आणि कॅच धरलेला आहे आणि एकच रन मिळू शकला. 36 रन झालाय. तर 2 ओव्हरमध्ये 36 हा स्कोर अर्चना वॉरियर्स यांनी केलेला आहे. त्यांना हीच गती मेंटेन करायला लागेल आणि अजून वाढवायला लागेल जर त्यांना टार्गेट मीट करायचं असेल तर. नेक्स्ट गोलंदाज चिराग 11 कडनं संजीवनी पाटील या आलेले आहेत. बघूया फलंदाजीसाठी कोण येतंय. आपण पाहू शकतो मॅचेस मध्ये की जेव्हा क्षेत्ररक्षणामध्ये बॉल सुटतो तेव्हा फलंदाजाचा कॉन्फिडन्स दुणावतो. तर बघूया आता अर्चना वॉरियर्सची फलंदाजी कशी होते आणि चिराग 11 ची क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी ही तितकीच तडजोड असते की नाही. तर आता अर्चना वॉरियर्सचा पेस जो आहे गेमचा आता खूप छान खेळत आहेत. जर त्यांनी हाच मेंटेन केला तर त्यांची जिंकण्याची खूप चांगली अशी शक्यता आहे. चिराग वॉरियर्सना अजून जोर द्यावा लागेल त्यांना हरवण्यासाठी. आणि हा बॉल ऑन साइडला मिड विकेटच्या इथे आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. एकच धाव पूर्ण झालेली आहे. आपण पाहू शकतो की गेम सध्या खूप स्टेडी पेसने जात आहे. संयमाने खेळतायत पण चिराग 11ला अजून तडजोड द्यावा लागेल त्यांच्या गोलंदाजीने जर त्यांना अर्चना वॉरियर्सना हरवायचं असेल तर. आणि 1 रन झालेला आहे. दुसरा रनही होतोय. तर 2 रन झालेले आहेत या स्ट्रोकमध्ये. माही या फलंदाजीसाठी आहेत आणि हा बॉल सुद्धा टाकण्यासाठी सज्ज. हा बॉल टाकलाय आणि हा हवेत गेलेला आहे बॉल बाउंड्रीच्या बाहेर. तर आपण पाहू शकतो पंचांचा इशारा बघूया आपण. चौकार बाउंड्रीच्या बाहेर नो बॉल म्हणून पुढचा बॉल फ्री हिट दिला जाईल. तर माही यांनी आता चौकार मांडला. हा खूप छान असा स्ट्रोक होता वेगवान आणि तीव्र. त्या तशाच खेळत राहिल्या तर अर्चना वॉरियर्स हे नक्कीच जिंकू शकतात तेही आरामात. आणि हा बॉल टाकलाय. 1 धाव घेतलेली आहे. बॉल जवळच पडल्यामुळे दुसऱ्या धावाची शक्यता कमी आणि एकच रन सध्या घेतलेला आहे. तर स्कोर 45 झालेला आहे 3 रन बॉल्स मध्ये. आणि हा चौथा बॉल टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज. आणि हा बॉल टाकलाय ऑन साइडला स्क्वेअर कटच्या इथे आणि 1 धाव पूर्ण झालेली आहे. तर शेवटचा बॉल चिराग 11च्या गोलंदाज आता टाकणार आहेत. हा 5वा चेंडू टाकणार आहेत नो बॉल धरून. आणि हा बॉल सरळ गेला ऑन साइडला आणि क्षेत्ररक्षण छान असल्यामुळे पटकन परतही थ्रो आलाय आणि 2 रन पूर्ण झालेले आहेत. तर 48 वर स्कोर आहे सध्या.
आणि हा शेवटचा बॉल या ओव्हर मधला आणि हा ऑन साइडला, पण क्षेत्ररक्षण खूप छान असल्यामुळे फक्त एकच रन दिला जातोय आणि या ओव्हरची समाप्ती आता झालेली आहे. 49 या टोटल स्कोरवर हा ओव्हर संपला आणि तिसऱ्या ओव्हरला 18 चेंडूमध्ये 49 धावा झालेल्या आहेत. 18 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत. पस्तीस 18 चेंडूमध्ये 35 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. अर्चना वॉरियर्स या टीमला ऑन साइडला फटका चांगला आपण पाहतोय. लॉंग ऑन रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो नॉन स्ट्राइक एंडला, थ्रो व्यवस्थित गॅदर करता आला नाही गोलंदाजाला. एकच धाव या ठिकाणी मिळेल. काय झालं? चौतीस धावांची गरज हिनल आणि चेंडू शिल्लक आहेत ते 17 चेंडू 34 धावा. ग्रँड फिनाले कोणता संघ ग्रँड फिनाले खेळणार? मिस्टर स्टोक चेंडू हवेत, कॅच होईल का? यस, गुड कॅच, सुरेख कसा कॅच, बॅटर बाद. Thank you. या ठिकाणी हिनल हा कॅच नाही आहे तर ही मॅच पकडले. तनिष्का शिंगे सुरेख कसा कॅच या ठिकाणी हा घेतला गेला आणि एक मोठी बॅटर त्या ठिकाणी बाद झाली. शॉर्ट बॉल लवकर खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला होता. बॉल डॉट होतोय कारण कुठेतरी जी फलंदाज बाद झाली मला वाटतं हिनल खुशी मला वाटतं बाद झाली आणि ती बॅटर कदाचित डेंजर राहू शकले. ते कॅच 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 ड्रॉप कॅच होऊ शकला असता मात्र चेंडू मात्र मस्तकाला दस्तक देऊन बॉर्डर लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. मॅच अजूनही हिनल संपली नाही. इथून देखील मॅच जिंकू शकतात. मॅच रफ अँड टफ आहे. बॅलन्सिंग सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. लास्ट बॉल हा उज्ज्वला ओलेकर यांनी हवेत टाकलेला आहे आणि एक धाव घेतलेली आहे. क्षेत्ररक्षणही तितकंच चांगलं होतं. साक्षी पाटील यांनी बॉल धरलेला आहे आणि 55 रन्स पूर्ण झालेत अर्चना वॉरियर्सचे. 12 बॉल 29. आता 18 चेंडू 35 धावा मला वाटते हव्या होत्या आणि जर या बॉलरच्या विषयी म्हणायचं गेलं ना तर मला वाटते फक्त 6 धावा या बॉलरनं फक्त दिल्या आहेत. म्हणजे वापसी केली आहे. मी म्हटलं ना की चिराग 11 संघ देखील इथून जिंकू शकतोय. अर्चना वॉरियर्स हा संघ देखील इथून जिंकू शकतोय. इथे चिराग वॉरियर्स या टीमनं वापसी केली आहे, पुनरागमन केलंय. आम्हाला मॅच मध्ये राहायचं आहे, ग्रँड फिनाले आम्हाला खेळायचे आहे, या स्पर्धेचं टायटल आम्हाला जिंकायचं आहे. तिथून मात्र हे 6 धावांचं षटक खूप महत्वपूर्ण ठरलं. नाहीये यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू इथे डॉट. क्षेत्ररक्षणात सुद्धा आपण बदल बघू शकतो चिराग 11च्या पोझिशनिंग मध्ये. आणि हा बॉल मारलाय बाउंड्रीच्या बाहेर जाण्याची शक्यता पण क्षेत्ररक्षण चांगलं असल्यामुळे नाही झालंय आणि कडक फटकेबाजी करावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील, अन्यथा मात्र तुमच्या खांद्यावर ओझं येईल धावांचं. इथून जर तुम्ही या ओव्हरमध्ये 10 ते 15 धावा तुमच्या बॅटमधून जर आल्या नाहीत तर अंतिम 6 चेंडू मध्ये मात्र धावांचा डोंगर तुमच्या समोर असेल. 10 बॉल मध्ये 28 करायचं आहे आणि ही गोलंदाजी खूप छान आपल्याला बघायला मिळाली इथे. 9-28 आणि हा बॉल हवेत गेलेला आहे पण कॅच सुटल्यामुळे
नाही झाला आणि 2 धावा पूर्ण झाल्यात. तर आपण पाहू शकतो की फलंदाज माही यांच्यावर थोडंसं प्रेशर आलेलं आहे टीमला जिंकवण्याचं. आणि आता तनिष्का शिंगे यांच्याकडनं गोलंदाजी होती आणि हा बॉल टाकला आणि हा बॉल ऑफ साइडला स्ट्रेट पण अडवण्यात आला आणि 2 रन पूर्ण झालेले आहेत. एक नंबर टेक्निक, एक नंबर टेक्निक. अशी टेक्निक आपण मास्टर मध्ये आणू गण्या. बॅट फेकली, बॅट क्रीज मध्ये असली, आउट नाही बॅटर. शिंगे हे आलेल्या आहेत अर्चना वॉरियर्स या संघातून. तर नवीन खेळाडू आणि छोटा पॅकेट बडा धमाका हा आपल्याला बघायला भेटतो का, तर आपण लवकरच आपल्याला माहिती पडेल. तर 7 बॉल मध्ये 25 रन्स हा टार्गेट आता आहे आणि हा बॉल ऑन साइडला कॅच. खूप छान क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं म्हणून 1च रन झालाय. तर बघूया पुढे काय होतं. आणि माही पाटील या फलंदाजीसाठी सज्ज. देविका हे सुद्धा नॉन स्ट्राईकला सज्ज. तर बघूया 6 बॉल मध्ये 24 हा हे रन स्कोर त्यांना गाठायचा आहे. 4 6 मारावे लागतील त्यांना. तर बघूया ते हे टार्गेट पाठलाग करू शकतात की नाही. 6 चेंडू 24 धावा. मॅच रफ अँड टफ. धावा होऊ शकतील. प्रयत्न करावा लागेल, मेहनत करावी लागेल, संघर्ष करावा लागेल. आणि हे छान क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं चिराग 11चं आणि आउट. रन आउट केला गेलाय अर्चना वॉरियर्स. नॉन स्ट्राईकला तनु म्हात्रे या आलेल्या आहेत अर्चना वॉरियर्स कडनं आणि ही छान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. तर 4 बॉल मध्ये 23 हा स्कोर गाठायचा आहे आणि हा बॉल ऑन साइडला मिड विकेटच्या इथे कॅच अडवण्याचा प्रयत्न सुटलेला आहे आणि खालून बॉल अडवण्याचा प्रयत्न सुटला आणि 2 रन झालेले आहेत. तर गोलंदाज तयार आणि गोलंदाजाने अजून एक बॉल टाकलाय आणि बॉल डॉट गेलेला आहे. तर अर्चना वॉरियर्स यांच्यावरती प्रेशर वाढत चाललाय. स्कोर्सचा डोंगर हळूहळू वाढत चाललाय, मोठा होत चाललाय आणि त्यांना तो टार्गेट रीच करायचा आणि हा बॉल सुद्धा वाया गेलेला आहे. 1 बॉल 21 हे टार्गेट आता आहे त्यांच्या समोर. तर चिराग 11चा गोलंदाज सज्ज आणि त्यांनी बॉल टाकलाय आणि हा बॉल हवेत गेलाय. ऑफ साइडला पण कॅच घेतला गेला. आपण बघू शकतो हा खूप छान असा कॅच होता. शिंपल्यांमध्ये मोती भरला. चिराग 11